नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे येथील खळदेआळी, मारुती मंदिर चौक ते तेलीआळी, जिजामाता चौक ते मारुती मंदिर चौक या परिसरात भरणारा आठवडे बाजार अन्यत्र स्थलांतरित करावा या मागणीसाठी नगरसेविका संगीता खळदे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, माजी शिक्षण मंडळ सदस्य बापू कदम, ऋषिकेश मांदळे, सुमित चौधरी, निकेत खळदे, महेश खळदे, चैतन्य टकले, प्रणव वैरागी, केदार शिळीमकर, अरुण दिघे, अरुण चौधरी, प्रवीण जगदाळे, अनिल चौधरी, रोहन शिळीमकर, किसान शिळीमकर, सुनील खळदे, अभिजित चौधरी इत्यादींनी आज दिनांक 18 मार्च रोजी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व मुख्याधिकारी गिरीश तापकेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. बाजारामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या संदर्भात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी येत्या रविवारी डोळसनाथ उत्सवानिमित्त बाजाराची जागा बदलली आहे, परंतु पुढील रविवारी आम्ही स्वतः या बाजारात जाऊन येथील समस्यांची पडताळणी करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. येथे राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी काय आहेत पाहूयात. काकी, काय सांगाल, काय समस्या आहे तुमची? नमस्कार, मी संगीता सतीश खळदे, नगरसेविका. आमची समस्या खळदेआळीतलं आणि तिकडं मुरलीधर मंडळ वगैरे तिकडच्या रस्त्यावरती खूप बाजार वगैरे बसतो, आठवडा बाजार. पण अंतर्गत आम्हाला खूप त्रास होतो त्याचा, की कोणी आजारी असेल किंवा काय असेल तर आम्हाला तिथनं इमर्जन्सी काय आली तर आम्हाला काहीही नेता येत नाही आहे. तिथनं लोकांना बाजारातनं नेता येत नाही, आजारी माणसांना वगैरे. छोट्या मुलांच्या समस्या आहेत बऱ्याचशा, की छोट्या मुलांना खाली सोडू शकत नाही आम्ही खेळायला वगैरे. आणि अडचणी एवढ्या असतात की आम्हाला आमच्या गाड्या लावायला जागा नसती, पण ती लोकं तिथे असतात. आणि आरेरावी तर चालूच असते त्यांची दरवेळेस, की आपण तिथनं जाताना आपल्यालाच ते बोलत असतात की गाड्या इथनं कशा नेतात किंवा काय. आम्हाला त्याच्याबद्दल, आम्हाला बाकीचं कुठे बसतात बाजार त्याचा आम्हाला त्याच्याबद्दल काहीच समस्या नाही आहे आमची, की आठवडा बाजार. फक्त आमचं खळदेआळी आणि आमचं जिजामाता चौक वगैरे तेवढंच आमचं प्रॉब्लेम आहे, की तेवढं आम्हाला सोय करून द्यावी प्रशासनाने. तुम्ही या संदर्भात प्रशासनाकडे नेमकी मागणी काय केलेली आहे? आम्ही मागणी अशी केली की तेवढं खळदेआळीचं आणि तिथल्या रस्त्याचं तिथे जे लोक बसतात त्यांना पर्यायी जागा द्या तुम्ही फक्त, आणि तिथे आम्हाला रिकामा करून द्या. कारण तिथनं प्रत्येक गाड्या जाणाऱ्या वगैरे आम्हाला कुठेच काहीच करता येत नाही तिकडनं जाताना. त्यामुळे आम्हाला फक्त एवढंच समस्या आहे की कुठेही बसवा तुम्ही, फक्त पर्यायी जागा तिथलं आमच्या आळीतलं तेवढं सोडून पर्यायी जागा द्या त्यांना कुठेही. साधारणतः किती कुटुंब तिथे राहतात? 200-250 कुटुंब असतील तिथे, 350 कुटुंब, 350 कुटुंब तिथे राहतात. हो, सगळ्या कुटुंबांना समस्येचा त्रास होतो. आम्ही CO साहेबांकडे, अध्यक्षांकडे आत्ता निवेदन दिलं आहे त्याच्याबद्दल. आता त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ती समस्या लवकरात लवकर सोडवावी त्यांनी. की बाबा आम्हाला त्या भागामध्ये खूप साऱ्या अशा समस्या येतात की आठवड्याच्या बाजारामुळं जे लोक बसतात त्यांच्यामुळं येण्या जाण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा, लहान मुलांना इवन रविवारी त्यांना घरात डांबून ठेवावं लागतं. आणि ज्या गाड्या आहेत आमच्या, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्या रस्त्याला नेऊन पार्किंग करावं लागतं. त्याचं अतोनात नुकसान होतं. कोणी वरखडेवरून जातं, कोणी गाडीला धडक देऊन जातं. त्याचा सर्व खर्च हा आम्हाला सर्व नागरिकांना करावा लागतो. आणि जे बाजारामध्ये जे बसतात त्यांना बसल्यानंतर ते आम्ही घरात जरी जायचं झालं तरी ते आरेरावी, पण आम्ही कधीतरी येऊन बसो, तुम्ही आम्हाला असं काय हे करतात. तेवढ्यासाठी आम्ही शिवना एक निवेदन दिलं की बाबा आमच्या आळीतला जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो आम्हाला रिकामा करून द्यावा. आठवड्या बाजाराबद्दल आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे आम्हाला, पण फक्त आमचा एरिया आम्हाला रिकामा करून द्यावा ही त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या संदर्भात त्यांच्याकडनं काय CO साहेब आणि नगराध्यक्ष यांनी एक सकारात्मक हे उत्तर दिलेलं आहे आम्हाला, की आम्ही त्याच्यावरती येऊन पाहणी करून व्यवस्थित कारवाई करू. नमस्कार, मी दिलीप खळदे बोलतो आहे, माजी नगरसेवक आहे. जो आमच्या खळदेआळीचा जो गहन प्रश्न आहे की आज मी लहान असल्यापासून तो बाजार बसतो आहे, पण त्यावेळीस 7 नगरसेवक होते, 8,000 फक्त लोकसंख्या होती. त्यावेळेस तिथं बाजाराला जागा पूर्ण व्यवस्थित बसत होती. परंतु आता 1,08,000 जागा संख्या असेल, तेवढ्यासाठी एवढीशी जागा पूर्ण होत नाही. बाजाराच्या त्या जो बाजार बांधलेली आहे बिल्डिंग, ती बिल्डिंगसुद्धा हे झालेली आहे, ती कामात येत नाही, काहीच हे होत नाही त्याच्यामुळे ती जागा अडलेली आहे.
आणि ते आम्हाला ज्या समस्या म्हणजे रोडवरतून कुठं जायचं यायचं पटकन म्हणलं तरी जाता येता येत नाही. लहान मुलांना आमचा मंडळाचा ओटा असताना ओट्यावरती खेळता येत नाही. लोक जी पाहुणे आमचे आले, समजा पाहुणे आले, या कोण आलं तर आमच्या पाहुण्यांना यायला गाडी लावायलाच जागा नसती. 15, 20, 25 गाड्या आमच्या आळीत असताना त्या गाड्या आम्ही याच्या त्याच्या दरवाज्यात नेऊन लावतो. आमच्या दरवाज्यात ही समस्या म्हणजे हा बाजार गेले अनेक वर्षांपासून आहे, मग नेमकी आत्ताच ही समस्या का होती? आता 1,08,000 वस्ती झाली. ज्यावेळेस 8,000 वस्ती होती त्यावेळेस तो बाजार होता. आता 1,08,000 वस्ती झालेली आहे. मग आता त्यांना एवढी जागा कशी पुरणार? त्या प्रमाणात वाढली पाहिजे ना जागा वाढली दुकानाची. पूर्वी 1-2 जण बसत असे, आता ते जास्ती प्रमाणात यायला लागले. आता 450-500 दुकानं आहेत. एवढीच्या जागेत बसत नाही ती. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.